नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ने पुन्हा एकदा नवीन धक्का दिलेला आहे। 12 जुलै 2026 ला जो कंबाईन ग्रुप सी चा पेपर झालेला होता, पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची फर्स्ट आन्सर की जी आहे ती 15 जुलैला डिस्प्ले झालेली आहे। म्हणजेच एमपीएससीच्या स्पीड मध्ये आपल्याला बराचसा फरक झालेला बघायला भेटतोय। खूप लवकर आन्सर की या ठिकाणी आलेली आहे। हा एक मुद्दा आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या मुद्द्याबद्दल एमपीएससी आयोगाकडनं जरा नाराजी आपल्याला बघायला भेटते, पण ओव्हरऑल रिझल्टच्या बाबतीत किंवा आन्सर कीच्या बाबतीत खूप फास्ट प्रोसेस होत आहे हे आपल्याला या ठिकाणी जरा विचार करण्यासारखं आहे, चांगलं आहे। चलो आता या आन्सर की मध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय गोष्टी करण्यात आलेल्या आहेत, तर नेमकं काय आहे सगळं जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की आलेली आयोगाच्या साईटवरती mpsc.gov.in या साईटवरती तुम्हाला बघायला भेटेल। 15 जुलै 2026 म्हणजे कालच ही आन्सर की डिस्प्ले करण्यात आलेली आहे। 12 जुलै 2026 ला पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा जो काही पेपर घेण्यात आलेला होता त्याची 15 जुलै म्हणजे कालच आन्सर की जी आहे ती लावण्यात आलेली आहे। यामध्ये आता व्हिज्युअली इम्पेअर्ड जे आहेत म्हणजे असे काही लोक की जे दृष्टीहीन आहे किंवा क्षीण दृष्टी आहे, कमी दिसतं, अशा लोकांसाठी जे तर या ठिकाणी जे आहे तर काही प्रश्नांमध्ये सवलत देण्यात आलेली होती। का सवलत देण्यात आलेली होती जाणून घेऊया। पेपर क्रमांक 2 मधील आकृत्यांवर आणि नकाशावर आधारित प्रश्नांच्या मूल्यांकनात सवलत या लोकांना मिळणार आहे। साधारण 4 प्रश्न प्रत्येक संचामध्ये असे होते। ए संच मधला 4था, 7वा, 21 आणि 23 क्रमांकाचे प्रश्न जे आकृत्या आणि नकाशांवर आधारित होते, यामध्ये सवलत ही दृष्टीहीन विद्यार्थ्यांना जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे अशा विद्यार्थ्यांना सवलत मिळणार आहे। संच बी मध्ये 10, 1, 25 आणि 31 या क्रमांकाच्या क्वेश्चन साठी, संच सी मध्ये प्रश्न 2, 5, 29 आणि 25, सेम तसंच संच डी मध्ये 8, 9, 23 आणि 27 या प्रश्नांमध्ये सवलत म्हणजे हे 4 मार्क जे आहेत व्हिज्युअली इम्पेअर्ड जे आहेत अशा लोकांना हे 4 मार्क जे आहेत ते डायरेक्टली भेटून जातील सॉल्व्ह केले असतील तर। हरकती नोंदवण्याची पद्धती आता बघा 2020, 21, 22 यावेळेसचे जे काही GR आले त्यानुसार जेवढ्या पण एमपीएससी साठी जेवढे पण आपल्याला उत्तरांवरती आक्षेप नोंदवायचे आहे तर ते फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवता येऊ शकतात। यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर तुम्ही काही सांगितलं पोस्टाने वगैरे तर ते काय आपल्याला केवळ ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्काचा भरणा करणे अनिवार्य 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 च्या कार्यपद्धतीनुसार सेम आपल्याला ऑनलाईन मध्येच आपल्याला या पद्धतीने आक्षेप नोंदवायचे आहेत। इतर कोणत्याही मार्गाने पद्धतीने शुल्क न भरलेल्या किंवा ऑफलाईन हरकती विचारात घेतल्या जाणार नाही। ऑनलाईन हरकती सादर करण्यासाठीची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे 20 जुलै 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत। या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईट मध्येच तिथे हरकती नोंदवण्यासाठीचं ऑप्शन जे ते बघायला भेटेल, त्यावरती जायचं आहे, तुमचा प्रश्न क्रमांक कोणता आहे आणि तिथे डिटेल माहिती टाकायची आहे, तुमचं करेक्ट वाटणारा आन्सर कोणतं आहे ते टाकायचं, फीस भरायची आहे आणि त्या बेसवरती तुम्हाला त्या क्वेश्चन वरती हरकत प्राप्त होते किंवा नाही असं आपल्याला कळेल। जर हे सगळं करत असताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण येते तर अशा केसमध्ये हे टोल फ्री नंबर आहेत, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा हा एक ईमेल देण्यात आलेला आहे यावरती मेल सुद्धा तुम्ही करू शकता। या पद्धतीने जर मी म्हटलं समजा सध्या आन्सर की आलेली आहे, एकदा आन्सर की बघून घ्या आणि सोबत पुढच्या जे काही बाकीचे लोक आहेत आन्सर की नुसार ज्यांना वाटतंय की चांगला स्कोर येतोय त्यांनी पुढच्या तयारीला लागायला काही हरकत नाही। ज्या लोकांचं वाटतंय की लोकांना वाटतंय की मार्क खूपच कमी आलेले आहेत अशा लोकांनी मात्र टेन्शन घेऊ नका, लगेच पुढच्या परीक्षांच्या तयारीला लागा। थँक्यू व्हेरी मच, गुड डे टू ऑल ऑफ यू।